महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण येथे कृषी मेळावा संपन्न, शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित। पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळावा आज 4 मे रोजी आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी कृषीविषयक प्रात्यक्षिक व प्रदर्शन, विविध साहित्याचे वाटप, प्रगतिशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रविशेठ पाटील, कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा सभापती वैकुंठ पाटील, रायगड जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, सदस्य ताई जोमा दरवडा, सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, मेघा मच्छिंद्र पाटील, कमल दत्ता पवार, प्रदीप म्हात्रे, प्रीती प्रशांत पाटील, अस्मिता प्रल्हाद पाटील, सुशांत लहू खाकर, संजय धाया भोईर, जिल्हा कृषी अधिकारी महेश नारायणकर, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, मंडळ अधिकारी गावडे, विस्तार अधिकारी तेजस्विनी वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी केले। यावेळी शास्त्रज्ञ कर्जत भातशेती केंद्र संशोधक विजय सागवेकर यांनी भातशेतीविषयी माहिती सांगून राज्यभरातील विविध भात संशोधन करणाऱ्या जाती तसेच विविध शेतीपूरक व्यवसाय व अवजारे, खते, बियाणे यांच्याविषयी शेतकऱ्यांना पूरक मार्गदर्शन केले। उपसभापती संजय डंगर यांनी शेतकरी बांधवांच्या पाठीशी पेण पंचायत समिती कायम आणि ठामपणे राहून शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत राहणार असे सांगितले। तर कृषी सभापती वैकुंठ पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी फक्त 400 कोटीचं बजेट होतं, पण केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून यावेळेला ते बजेट 4,500 कोटींचे केले आहे। निश्चितपणे माझा शेतकरी, माझ्या तालुक्याचा शेतकरी हा स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला। आमदार रवींद्र पाटील यांनी कोकणातील शेतकरी काम करणार असून कधीही आत्महत्या करत नाही याचा अभिमान आहे असे सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर। खरीप हंगामाची तयारी करताना सर्वात महत्त्वाचं बियाणे, तर बियाणं बीज प्रक्रिया करून कशा प्रकारे वापरावं याचा आम्ही लाईव्ह डेमो या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानंतर एकात्मिक कीड नियंत्रण, जलकुंड, PMFM अंतर्गत लाभ घ्यायचे असे वेगवेगळे लाईव्ह डेमो शेतकऱ्यांसाठी ठेवले होते, जेणेकरून त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी। हा एक तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर मिळावा हा त्याचा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता। त्याचबरोबर आपण ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे ते शेतकऱ्यांना सन्मानित केलेलं आहे। मधून कसं चांगलं पीक घेता येईल आणि कशा पद्धतीने शेतीचा विकास होईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष आकर्षित करा। कदाचित तालुक्यामध्ये जर आपला जर शेतीचा विकास जर झपाट्याने झाला तर शासन त्यांचा निर्णय बदलू शकतं, पण आपण अगोदरच मनामध्ये ठेवतोय की आपण या शेतीला आता आपल्या या प्रकल्पामध्ये आपली शेती जाणार, आपण आपली शेती निकामी करतोय। अनेक भागामध्ये अनेक हजारो हेक्टर शेती ही निकामी झालेली आहे, ती परत दुरुस्ती करण्याचा भाग बघा। शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आम्ही सुरुवात केली आणि इतर सगळे व्यवसाय उभा केलेला आहे। तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण मी खरंच सांगतो की आज मी सभापती जरी असलो तरी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की माझ्या तालुक्यामध्ये जे जे काही शेतकरी आहे ते शेतकरी मी सभापती म्हणजे शेतकरी सभापती आहेत अशा पद्धतीचा वागणूक देऊन त्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहण्याची आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज भासलेली आहे। त्यांना ज्या ज्या काही सोयी असतील, ज्या ज्या काही सुविधा असतील ते वैकुंठ पाटील म्हणूनच त्या शेतकऱ्यांना ट्रीटमेंट मिळायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम येत्या काळामध्ये करायला पाहिजे। खरं